जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सामाडिले संते होय निरोषले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सामाडिले संती भय निरसली खंती तुका मनी काढ आता करू न शके गोड तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाधराय बोलतो वचन्यांती भाविका मनोजव मार्गतुल्यवे जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजमानयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजे हनुमंता कुमारो रामदूता काय भक्तीच्या ज्ञानवाटा वददाव्या सुभट शिवघोडा छत्रपती त्याचे पाय माझे जिथे वाचे पता शिवनाम माझे गोदका ज्यांची केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे श्री गुरुचे ते नमस्कार अनादि निर्गुण प्रगटले वाणी महिषासुरमर्दाना लागून त्रिविध तापाचे करावया घाणे भक्ताला गीत पावशी निर्वाणी आईता दुर्गा जोगवा मागे यवंत प्रविक्षम वाच नेम प्रसुप्ता संजीवय निखिल शक्तीधर स्वदाना अन्योच हस्त शरण दोघादे राम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरील या वारकरी संतांच्या श्रिया राम मनो चरण अनुरागा अवध सहस सम प्रिय परुरागा राम सिया राम जय राम सिया राम जय राम जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंती प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्तकारी, प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग अथवा आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे म्हणून दाखवलेला अभंग साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कलश कथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा दिनाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कळव्याचा गुण प्रत्येकाच्या पाठातील मानवी देह मिळाला आणि तो सफल झाला असं सूचक वक्तव्य करून उपदेश करणारा 4 चरणाचा अभंग विठ्ठल. चार चरणाचा अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सरसावून अभंग तुकाराम महाराजांचा 4 कळव्याचा गोड प्रत्येकाच्या पाठातील मायबाप ऐका. अभंगाची सुरुवात जन्म या शब्दाने केली. जन्म तुमचा असो का माझा असो, संतांचा असो का देवाचा असो, त्यांनी ज्या पद्धतीने सातत्य लावला त्याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगात करतात. तुम्हाला मला एखाद्या महापुरुषाच्या जन्माबद्दल विचार करायचा असेल तर शास्त्रानं दिलेल्या जन्माचा विचार करणार आपण त्याला प्राथमिक सत्ता म्हणतो. ही त्यानं दिलेली देण आहे. जन्म आलो त्याचे आजी पण झाले साचे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला जन्म मिळाला ना मी सफल झालो. काय केलं तुकोबाराय ज्याच्यानं तुमचा जन्म सफल झाला? तुकाराम महाराज म्हटले आमचा जन्म सफल होण्याकरता मी भजन प्रमाण उद्दिष्टाला ठेवलं आणि 4 महासत्ता 4 पुरुषार्थ आम्ही आमच्या जीवनामध्ये जिंकले. कोणकोणते जिंकले ऐका. कोणतेही महापुरुष असू द्या ते या 4 सत्तेवर विजय मिळवतात. ते 4 सत्ता त्यांनी जिंकल्या म्हणून ते महापुरुष झाले. त्यांनी काहीतरी कर्तृत्व केले म्हणून आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता 350 वर्ष झाले असतील तरी मी एकत्र येऊन त्यांच्या आठवणीला उजाळा देतो. 700 वर्षाचा काळ ज्ञानोबांचा गेला असेल, तुकोबारायांचा 400 वर्षाचा काळ गेला असेल, पण आजही ते महापुरुष आमच्या आठवणीत आहेत. त्यांनी काहीतरी परिश्रम केलेले. जे लोक स्वतःसाठी जगतात ते संसारापुरते मर्यादित असतात. कोणतेही असू द्या. जे लोक स्वतःपुरता जगतात ते संसारापुरता मर्यादित असतात. पण जी लोक समाजासाठी जगतात, धर्मासाठी जगतात, ती लोक अखंड लोकांच्या हृदयामध्ये राहतात. एवढं सोपं नाही. कधी कधी आपल्या घराण्यामध्ये 3 पिढ्याची नावं आपल्याला सांगता येणार नाही. एखाद्याला विचारलं तुमचं नाव सांगा, तुमच्या बापाचं सांगा, पास होते ते. त्याचं नाव, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आजोबाचं नाव, तिथपर्यंत पास होतो. एखादा हुशार वैद्य त्याला पंजोबाचं नाव द्यायला पाहिजे. पण खापर पंजोबा विचारला की त्याला आठवण पडते. तो म्हणतो मी इथलं जुनं ते पुरत तुम्ही बोंब पडत नाही. त्याचा जुनं पुरत नाही, मला तेवढा अभ्यास नाही. पण इथं बसलेले नसलेले समाजाच्या प्रत्येक घटकातील 18 पगड लोकांना विचारा. अहिल्याबाईंचं नाव घेतलं की अंगावर काठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज ओळखत नाही असा माणूस समाजापुरतं नाही हो. आम्ही आमच्या कुटुंबात ज्यांनी आम्हाला जन्म घातला त्यांचा विसर आम्हाला पडतो. कारण कर्तृत्व हे फक्त त्यांच्या पुरता मर्यादित आहे, आमच्या पुरता मर्यादित आहे. पण सकल समाजाचा उद्धार करण्याकरता वीरांगणी म्हणजे मातेनं आपण येथू पाठीशी घेऊन हातामध्ये महादेवाची पिंड आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि या भारत भूमीमध्ये काढलेल्याला धीर असेल, ज्याला शेतकऱ्याला त्याची हक्काची स्थिती असेल, सातबारा उपकरण ज्या बाईनं आपल्याला आणलं तर वीर महाराणा या वीर शिरोमणी आणि अहिल्याबाईंच्या पावन वंशामध्ये जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्यांचा विसर पडणे आमच्या जीवनातलं दुर्दैव आहे. असा एक व्यक्ती नाही की त्यांना त्या महापुरुषाचा विसर पडेल. म्हणून तर तुकोबारायांचे शब्द आहेत. आम्ही काय केलं आहे का? 4 पुरुषांना आम्ही जिंकले. शरीर जिंकलं, जग जिंकलं, काळ जिंकला आणि महत्वाचा देव जिंकला. या 4 सत्ता जिंकल्या
म्हटल्यामुळे आम्हाला म्हणता आलं जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे आम्ही जन्माला आलो ऐका माय बोलू नका आणि आमचं जन्माला आलेल्याचं फळ साचं झालं काय केलं ऐका देव आणि संत आमच्या जीवनात आले मरणाची भीती उरली नाही आम्हाला मरणाची भीती उरली नाही बलवान काळ जिंकला जग जिंकलं म्हणून तर आम्ही जगावर राज्य गाजवलं अधिराज्य गाजवलं या विश्वातले 17 देश ऐल्या महिन्यावर PhD करतात त्याला अधिकार म्हणतात आज अमेरिका प्रगल्भ असेल अमेरिका महासत्ता गाजवत असेल पण अमेरिकेमध्ये डच फ्रेंच पोर्तुगीज जे काही लोक असतील या सगळ्यांनी भारतातल्या महापुरुषांचे चिंतन ऐकून त्यांचा राज्यकारभार चालवावा हे आपल्यासाठी आणि आपल्या भूमीसाठी आदर्शाचे गौरवाचा क्षण असेल कारण आम्ही जग जिंकलं गल्लीपुरता तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता देशापुरता आम्ही मर्यादित उरलो नाही तर या जगाला जिंकला संत जग जिंकला ते देव आले ते संत आले आणि मरणाचं भय आम्ही विसरू गेलो का आम्हाला त्यांनी सांभाळलं म्हणून तर हातामध्ये महादेवाचे पिंड आम्ही पाहतो काय गरज असेल पण देव नावाची सत्ता जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत जग मी जिंकू शकत नाही हे माझ्या आईने महिना कळलं आपण ज्या दक्षेश्वराच्या समोर उभे तर महादेवाची फार मोठी ताकद आहे आपण एक एक इतिहासाचं पान उघडणार आहोत इसवी 1200 पासून जर इतिहास तपासला माऊली ज्ञानोबरांपासून आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर आताचे राजे हलकट निघू शकतात तोंडपाहून काम करू शकतात पण त्या काळात त्यांनी जात पात पंथ धर्म हा कधीच पाहिला नाही त्यांनी जर त्या काळात जात पंथ धर्म पाहिला असता तर 18 पगड जातीचे लोक एकत्र टाळ वाजवायला आले असते ही त्यांची ताकद आहे समान अधिकार प्रत्येक जातीला मिळावा याकरता ते लोक झटलीत सांभाळलं त्यांनी आम्हाला आणि देव जेव्हा मला सांभाळतो ना तेव्हा जग सांभाळण्याची प्रक्रिया माझ्या अंतःकरणात सुरू झाली हे तुको भरायचं नाही तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती आणि परिणाम ज्या दिवशी देव आला ज्या दिवशी संत आले परिणाम काय घडला आहे का कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आम्ही कृतकृत्य झालो आम्ही जी इच्छा केली ती प्राप्त केली म्हणून म्हणता आलं जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे आणि पुढे बलवान असलेला काळ जिंकला काळ नावाची सत्ता जिंकली माझे पती गेल्यानंतर सती जाण्याची प्रथा आणि पद्धत जर त्या काळामध्ये असेल तर मी सती केलं पाहिजे पण माझ्या सासऱ्यानं मागितलेली गुरुदक्षिणा इथून पुढे राज्यकारभार चालवण्याकरता अहिल्याबाई तुम्हाला जगावं लागेल याकरता पतीच्या प्रीतावर शपथ घेऊन तिथून पुढे राज्यकारभार चालवून ज्या मावळीनं तुम्हाला मला हे सुंदर स्वराज्य निर्माण करून दिलं त्या मातेनं अगोदर त्याचा काळ जिंकला काळ घाबरला त्यांना काळ आता करू न शके गोड ज्या बलवान काळाला गोड काही करू शकत नाही तोच बलवान काळ जिंकून तुम्हाला मला दिलेलं सुख हे आम्ही विसरू शकत नाही का कारण त्यांनी त्यांचा जन्म सफल केला जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती झाला आपलं कीर्तन विठालो अभंगाचा सर्व भाव आपल्यासारख्या भाग्यवान मंडळी पुढे मांडला आनंद वाटतो अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पपयाने उचित आणि गरजेचं आहे केम निमित्त आपण सगळेजण एकत्रित आलो प्रत्येकाला परिचित असलं तरी भक्त्याने आद्य कर्तव्य पवित्र पावन तीर्थक्षेत्र शिरसोली या गावामध्ये पवित्र पावन आमच्या दशेश्वराच्या पूर्ण प्रांगणात हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे महापराक्रमी ज्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून तुम्हाला मला हे सुख प्रदान करून दिलं त्या अहिल्याबाईंच्या जयंती निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात समस्त समाज बांधव यांच्या वतीनं ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते
ज्यांनी मला आग्रह केला, आमंत्रित केलं, ते आदरणीय श्रोत्री भक्त प्राणांचे बबन भाऊ असतील आणि आल्याबरोबर मला या ठिकाणी संपर्क करून यथोचित प्रेमाचा आमचे आदरातिथ्य आणि अर्थात आमच्या जवळचे आमचे चंदू नाना असतील, बबन दादा असतील, त्यांच्याकडे मी गेलो. ते दादा असतील, फार सुंदर पद्धतीने त्यांनी आमंत्रित केलं. ही सगळी मंडळी आणि समाज बांधव समस्त धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आपण आलेला आहात. कार्यक्रम खाली होता, पण वातावरण जरा बिकट झालं आणि का जणू माझ्या माधुरीची इच्छा असेल की आमच्याच प्रांगणात कीर्तन व्हावं. आणि वातावरण किती गोड आहे, पण मला वाटलं आवाज ठोकला जाईल इकडे तिकडे, पण इथं आल्यानंतर माझा पूर्णपणे थकवा गेला आणि सुंदर अशा प्रकारे आपण मनस्वी कीर्तन ऐकायला बसले. अशा जागी सिस्टीम लावणं हे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते, पण आमच्या साईनाथ सावंत शिरसोलीचे आमचे भाऊ गोड सिस्टीम लावली तर टाळ्या वाजवून त्यांच्या शेवटी साहित्य महत्वाचं असतं आणि एवढी तारांबळ उडवून इथे लावणं पुन्हा खाली नेणं हे जरा अवघड होत असतं. पाण्याचं जरा वातावरणच होतं, वादळ वारा चालू असतो, गर्दीच्या ठिकाणी असते, पण जी लोक दर्दी असतात तुम्ही कुठेही कीर्तन ठेवा त्याची उपस्थिती कायम असते. आज माझ्या आईला बहिणीवर प्रेम करणारा हा समाज खऱ्या अर्थानं या कीर्तनाची ऊर्जा वाढवण्याकरता आलेला आहे. गर्दी असली पाहिजे असं काही नाही. जेवढे बसलेले तेवढे पोषक आहेत आणि गोड आहेत. अर्थात आपल्या शिरसोलीचा इथे एक सप्ताह होतो, भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये लोक येतात. मी याच वर्षी कीर्तन करून गेलो, तिकडे साई मंदिरावरती माझं कीर्तन झालं होतं. अथांग जनसमुदाय, प्रचंड परमार्थ या गावामध्ये पहिल्यापासून होतो. मठाचा परिश्रम आहे, पण अर्थात हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला ठेवण्याची जिद्द, आपल्या अंतःकरणात असलेली भावना ही शुद्ध होती म्हणून माझ्या परमात्म्यानं ती कृपा मान्य केली आणि हा कार्यक्रमाला मला सुद्धा बोलण्याची ऊर्जा त्या परमात्म्याने दिली. सुंदर चालले ते पाणी येऊ, वादळ येऊ, तर तो उडी जाऊन आपले शेतकरी जातात. किती छान वाटतं इथे वातावरण, गोड आहे. तीर्थावर कीर्तन, पहिले तीर्थावरच कीर्तन व्हायचे, आता होत नाही. पहिले कीर्तनकार तीर्थावर यायचे, तीर्थामध्ये त्या गावातल्या देवळात कीर्तन होत होतं, तेव्हा आनंद होता. आता मोठे मोठे मंडप टाकून आनंद येते, पण वातावरण चांगलं आहे. सगळ्यांच्या प्रेमापोटी आग्रह मला लागलं. नाही तर या महिन्यामध्ये मी 50-60 किलोमीटर कीर्तन घेतले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मी येण्याचं जवळजवळ टाळलं, नाहीतर भगवान प्रणामाच्या समोर उभा आहे. जवळजवळ नोव्हेंबर पासून तर एप्रिल महिन्यापर्यंत एका महिन्याला 30, 32, 35, 38, मार्च एप्रिलला 42 कीर्तन झाले. भरपूर कार्यक्रम झाले. या महिन्यामध्ये माझ्याकडे शिबिर चाललेले मध्य प्रदेश बॉर्डरवर, तिथून येणं मला उचित वाटलं नाही, पण फक्त आणि फक्त आपल्या दादांच्या आणि समाज बांधवाच्या प्रेमापोटी मला एक देण्याचा योग आला. उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विनेकरी बाबांपासून तर सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. मर्दांगाच्या आदरणीय महाराज जी असतील, आपल्या गावातल्या आदरणीय महाराज जी असतील, आदरणीय असतील, ही सगळी प्रेमळ, गुणवान आणि भाग्यवान मंडळी, या सगळ्यांच्या चरणी आभार व्यक्त करत, वंदन करत तुम्हाला विनंती करतो की जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल, हाताने अजिबात टाळी वाजवू नका, मुखाने भजन करू नका, पण 1 तास सर्वांगाचे कान देऊन चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल अभंग तुकोबराचा शरणाचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज जन्म या शब्दाने अभंगाची सुरुवात करतात. मी मुख्यतः अगोदर अभंगाचा सरळ भाव तुमच्या पुढे मांडून मला त्या चिंतनाकडे वळायचंय. बारकाईने ऐका. शास्त्राने 3 प्रकारचे जन्म सांगितलेले, त्या पलीकडे 4था जन्म नाही. 3 जन्म मुख्य सांगितलेले. एक देवाचा, दुसरा संतांचा म्हणजे महापुरुषांचा, आणि तिसरा तुमचा माझा म्हणजे जीवाचा. पण इथं एक गंमत आहे दादा,
देवाला मिळालेला जन्म हा जन्म नाही, त्याचा अवतार कार्य असतं. आपण प्रागटीकरण करतो. गोकुळाष्टमी, रामनवमी, ऋषी जयंती, वामन जयंती, उत्तम महाशिवरात्री, देव प्रागटीकरण अवस्थेला येतो. त्याला प्रमाणे अयोनी संभव लोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. देव अवताराला येतो, देवाचा जन्म नाही. आता जन्म उरले दोन. देवाचा बाजूला करा, त्याचा अवतार आहे. जन्म उरले दोन. एक संतांचा जन्म आणि दुसरा तुमचा माझा म्हणजे जीवाचा जन्म. पण इथं एक गंमत आहे. कशी गंमत आहे का? संतांना किंवा महापुरुषांना मिळालेला जन्म हा सार्थकी लागला म्हणून ते संत झाले किंवा महापुरुष झाले. त्यांचा सार्थकी लागला म्हणून ते महापुरुष झाले, ते संत झाले. पण तुम्हाला मला मिळालेला जन्म हा सार्थकी लागण्याकरता मिळाला. काहीतरी पुण्य केलं असेल, देवाने रसायन तुम्हाला मला दिले. पहिले याची किंमत ओळखा. जन्म शब्द का वापरला असेल? सगळ्याला मिळाला हो, पण ज्यानं कडवून त्याची नव्याची सार्थकता लावून घेतली त्यांच्या हृदयात. किती गोड पवित्र आहे का? हे निदान तुमच्या माझ्या हातात लागलं. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम भूती. उत्तम सार आणि उत्तम गती मिळवण्याचं साधन जर काय असेल तर तो परमात्म्यानं दिलेला देव आहे. काय कमी केलं असेल देवाने? ऐका, तुम्हाला आपल्याला मिळाला. आपण किती भारी भरतो. दिवसभरातून 10 वेळा आरशात पाहणारे आपण स्वतःला पाहून इतकं भारी भरतो. मानसशास्त्र सांगतं की स्वतःला आरशात पाहून माणूस का भारी भरतो असेल, त्याचं एकच कारण आहे. स्वतःला पाहून भारी भरतो, त्याला एकच समाधान वाटतं दिवसभरातून 10 वेळा आरशात पाहिल्यानंतर की आज मला देवनी जीवन ठेवले. त्या दुसरं कोणतं समाधान? स्वतःला पाहिल्यानंतर एकच वाटतं त्याला की आज देवनी माझे जीवन ठेवले. पण जिवंत ज्या करता ठेवलं ते जर माणसाला कळालं असतं तर आपणही महापुरुष झालो असतो. त्यांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला. त्यांनी जाणून घेतलं की हे कशा करताय. काय कमी केलं असेल हो देवाने? एक एक अवयव पा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकेता. का दिला असेल? जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, या करता देवानं देव दिला असेल. का मिळाला? आणि आम्हालाच्या हातात कावला सापडावा त्या पद्धतीने योगायोगाने मिळाला. जर देह जन्माला आलो हे तुमचं माझं काहीतरी पुण्य असेल. पावला देव का कटाडी जाई नगडी उपाय गृह. परमात्म्यानं तुम्हाला मला सुंदर असा देह दिलाय. मी नेहमी सांगतो, आज सांगितलंय का, मिळालेला देह एक संधी. मिळालेला देह एक संधी. संधीचं सोनं माणसाला करता आलं पाहिजे. मिळालेलं कसं आहे का? दुर्लभ माणूस देव देहिनाम क्षणभंगूर. हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे महापुरुषांना कळालं म्हणून ते नावारूपानं जिवंत राहिले. आम्हाला आजही असं वाटतं की पैशाच्या बळावर आम्ही पुन्हा माणूस म्हणून जन्माला येऊ शकतो. मी शास्त्राचे 1000 पाठ वाचले असतील, मला मान्य आहे. मी अनन्य प्रमाणात येत असेल, मला मान्य आहे. पण मी छाती ठोकून सांगू शकत नाही माय की पुन्हा जन्म मला माणूसलाच भेटी. आणि मी कीर्तनच करतो आणि मनी डायरी बरेलच नाही. मी का चकी घेत आहे की नाही असं म्हणू शकत नाही. तुमच्या माझ्यापैकी एकदा असं म्हणू शकत नाही की माझा जन्म माणसाचाच मिळेल.
हा जन्म पुन्हा मिळणार नाही हे माहीत असल्यावर सुद्धा ज्याला मिळालेला दौडून दिला किंवा मिळालेला ज्याला कळाला नाही त्याला माणूस म्हणून जगू नये. पण बारीक लक्ष द्या, मला पुन्हा माणसाचा जन्म मिळणार नाही पण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये माझं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत असलं पाहिजे याकरता माझ्या अहिल्याबाईंनी पराक्रम गाजवला. महापुरुष असेच होत नाहीत, मिळालेली संधी त्यांनी सोनं केलं, जन्म सार्थक केला. माणसाच्या जीवनात 3 संध्या प्राप्त होतात, बारकाई नाही का? 3 पद्धतीने 3 संध्या प्राप्त होतात. पहिली संधी बालपण, दुसरी तरुणपण आणि नाहीच काही एखादा नशीब जोरवर होईल तर त्याला भेटत म्हातारपण. आता आणि म्हातारे होईपर्यंत जगू शकत नाही, आमचं दुर्दैव आहे माय. आम्ही जगू शकत नाही म्हातारे होईपर्यंत, पण जी लोक म्हातारे होईपर्यंत जगली बाबा, तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल पण आजपर्यंत तुम्हाला ऐकू येतंय, तुम्हाला बोलता येतंय. मला हे का आम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे. कसं संधीचं सोनं केलं येते काय का? ही एक संधी तिचं सोनं करा. माणसाच्या जीवनात 3 प्रकारच्या संध्या येतात, बालपण, तरुणपण आणि तिसरं म्हातारपण. 3 पद्धतीने संधीचं सोनं करता येतं. बालपण मिळालं, संस्कार नावाचं सोनं द्या. तरुणपण मिळालं, त्याग नावाचं सोनं द्या. आणि म्हातारपण मिळालं, भजन नावाचं सोनं द्या. हे 3 प्रकारचं सोनं ज्याला करता आलं महाराज त्याचा जन्म सफल झाला. बालपण, संस्कार नावाचं सोनं द्या. या आसमंती काळोख अंधाराचा असेल पण त्या अंधारामध्ये उजेड शोधायचं काम जर कोणी केलं असेल तर या पवित्र भारत भूमीतल्या, पवित्र महाराष्ट्रातल्या संत भूमीमधून योग याग विधी येणे मोय सिद्धे हा अधिकार ज्यांनी पटवून दिला ते माऊली बाबा ज्ञानोबा इसवी सन 12व्या शतकात जाऊन आले. संस्कारच दिले हो. किती वर्ष जगले असतील? 21 वर्ष. बाल्यावस्था 16 वर्षाच्या वयापर्यंत जगाच्या शांततेचं तत्वज्ञान मांडणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुम्हाला मला समर्पित करून टाकला. चला पुढे. तिथून पुढे तुकोबा नावाचे संत. बालपणातले संस्कार आहे का? बोलोबान कनकाई मातेच्या पोटी जन्माला आलेलं रत्न गाथा हा समाजाच्या माथ्यापर्यंत गेला पाहिजे याकरता 13 दिवस आमरण उपोषण करणारा जगातला पहिला साधू जगद्गुरु तुकाराम. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांना धर्मगुरु मानत मुघलांनी साम्राज्य गाजवलं असेल, देव जेवढं पाडले गेले असतील, आया बहिणीच्या लुटली गेली असेल, त्याच काळामध्ये एका वीरांगना मातेनं एका शूररत्नाला जन्माला घातलं. 19 फेब्रुवारी 1630 इतिहास विसरता येणार नाही. शिवनेरीच्या गडकोटावरती राजा धिराजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तिथून पुढे महाराष्ट्राला खरी दिशा आणि दशा प्राप्त झाली. इतिहास विसरता येणार नाही. बालपणातले संस्कार इतिहास विसरता येणार नाही. जन्म मिळालाच, सार्थकी लावलाच, तिथून पुढे ऐका. एक इसवी सन 1725च्या काळामध्ये पुन्हा या भारत भूमीवरती पेशव्यांच्या दावणीला राज्य घाललं गेलं असेल, पण पुन्हा एका शेतकऱ्याला, पुन्हा एका कर्तृत्ववान समाजाला, पुन्हा एका महापुरुषांना आदर्शमय जीवन जगता यावं, 18 पगड जातीचा भेद मिटावा आणि माणूस म्हणून प्रत्येकाला आदराने जगता यावं याकरता पवित्र पावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये पवित्र पावन चौंडी गावामध्ये मानकोजीराव शिंदे आणि सुशीलाबाईच्या पोटी त्या काळात एक शूरवीरांगना भारताचं भविष्य जन्माला आलं. ते पवित्र अहिल्याबाई होळकरांच्या रूपानं तुम्ही आणि त्यांना पाहिले. काय उदयास असेल, काय ध्यास असेल, मनाने प्रामाणिक, इच्छाशक्ती प्रगल्भ,
पण या जगाचा कायापालट झाला पाहिजे आणि इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. इथल्या 18 पगड जातीला आदरानं जगता आलं पाहिजे. याकरता त्या काळातही महाराष्ट्राच्या भूमीनं आणि मराठवाड्याच्या पवित्र भूमीने माझ्या अहिल्याबाईचा जन्म घेतला. अहिल्याबाई उद्याच आल्या. 7 वर्षाच्या अहिल्याबाई. बालपणातले संस्कार आहे का किती गोड असतात. हळूहळू बाळमोजीरावांच्या परंपरेनं जगतायत. एक दशा दिशा माझ्या अहिल्याबाईंना मिळते. पण काळोख असलेल्या अंधारातून ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा याकरता वयाच्या 8व्या वर्षी संस्कार आहे का किती गोड आहेत. बापानं दिलेले, आईने दिलेले संस्कार. घोड्यावरती बसून आपल्या शेतीमध्ये पहाडी करायला जाणाऱ्या माझ्या वीरांगना अहिल्याबाई भर रखरखत्या उन्हामध्ये जात आहे. दुपारची वेळ आहे. सूर्य डोक्यावरती आलेला आहे. पाण्याची तहान जणू लागावी. घामानं अंग भिजलेले. अशा अवस्थेमध्ये 2 वाट सरू तिकडून हळूहळू हळूहळू हळू अहिल्यानगरच्या चौंडी गावाच्या दिशेने निघाले आणि 2 वयोवृद्ध त्या वाट सरू 8 वर्षाची लेक घोड्यावर पाहावी आणि जागेवर थांबून इच्छा व्यक्त करावी आणि आग्रहानं आवाज द्यावा, बेटा आम्ही वाट सरू पार. इंदोरच्या कोपऱ्यातून चालत चालत महाराष्ट्र भ्रमण करत असताना या आपल्या गावावरून जातोय. पाण्याची तहान लागली बेटा, वयामानाने चाललं जात नाही. संस्कृती पहा महाराष्ट्राची किती गोडे. अतिथी देवो भव हा युक्तिवाद संस्काराला दुजोरा देतो. घोड्यावर बसलेली अहिल्याबाई वय वर्ष 8 वयोवृद्ध वाट सरूना सांगितलं, बाबा चला ना ते पाणी पाजते तुम्हाला. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत गेलो. पाणी उंदळवर काढून त्या वाट सरूना पाजणार. तेवढ्यात त्यांना हात जोडून विनंती केली, बाबा तुम्ही कोण काय मला माहित नाही, पण 11-12 वाजेचा वेळ, रखरखत ऊन तुमच्या डोक्यावर आहे, पाण्याची तहान जणू तुम्हाला लागलेली आहे, पण नुसतं पाणी पाजून भागणार नाही. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि आमच्या आईचं दूध इतकं पवित्र आहे की आम्ही लगेच चालत्या लोकांना ओळखतो. या महाराष्ट्राची संस्कृती पाणी पाजण्या अगोदर जर 2 घास सुखाचे तुमच्या पोटात भरवले तर 2 घास पाण्याचे जास्त जातील. ही संस्कृती ओळखणारी आहे आपली. आमच्या आईच्या दुधानं आम्हाला शिकवलंय. बाबा 8 वर्षाच्या अहिल्याबाईंनी आपल्या बाबाला आवाज द्यावा आणि सांगावं, दादा हे दोघं वाट सरू उपवाशी दिसत आहेत, यांच्या जेवणाची व्यवस्था करा. बेसन भाकरीचा ताट समोर ठेवला. 52 भोग खाणारी लोक. ती 2री 3री वाट सरू कोणी नव्हते. एक बाजीराव पेशवे होते आणि एक होळकर घराण्यातला श्रीमंत राजा मल्हारराव होळकर होते. या दोघांनी ते पाहावं आणि आनंदाचे अश्रू डोळ्यातून निघावे. पवित्र महादेवजीचं स्थान 8 वर्षाच्या अहिल्याबाईंनी पोटभर अन्न दिलेलं आहे. पाण्याची तहान भागवली आणि सांगितलंय, बाबा चला ना आमच्या पवित्र चौंडी गावात पवित्र गोड महादेवाचं मंदिर आहे, तेवढं दर्शन घ्या, आराम करा आणि पुढे निघा. महादेवाची सेवा करणाऱ्या पवित्र पावन सुशीलाबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या अहिल्याबाईनं 8 वर्षाच्या मुलीनं पाण्याची तहान ओळखली आणि अन्नाची भूक ओळखली. मल्हारराव होळकर प्रसन्न झाले आणि बाजीराव पेशव्यांच्या अंतःकरणात सुद्धा ती ठसा उठून त्यांच्या इच्छाशक्ती जागली आणि पुढे संस्कारचं विद्यापीठ मी सांगणार आहे, पण मला इथपर्यंतच बोलायचंय. पुढे सगळ्याला मी सांगणार आहे. पण माझं मत असं आहे, आईच्या पवित्र दुधापासून मिळालेले संस्कार आणि बापाच्या पवित्र वाणीतून मिळालेले संस्कार 8 वर्षाच्या लेकीला 70 वर्षाच्या व्यक्तीला बाप म्हणून नाही, मुलगा समजून तिला योग्य वाटलं की यांना योग्य वेळी जेवण आणि पाणी दिलं गेलं पाहिजे. त्याला आई वडिलांच्या संस्काराची शिदोरी म्हणतात. बालपणामध्ये संस्कार सोपे नाही. आता दुजोरा ऐका. वारकरी संप्रदाय भरले हो. या वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड संत झाले दादा आणि 18 पगड संतांपैकी एक महिला संत जन्माला आल्या ज्यांचं नाव मदालसा होतं. त्या मदालसेनं तिचं लेकरू पाण्यात टाकावं आणि त्या मदालसेनं त्या लेकराला उपदेश करावा, संस्कार द्यावे.
आदेह नाशिवंत आदेह नाशिवंत मळपुत्राचा बाण बली कर्म घातले पुढे कथाचा सांगा चर्म घातले गंभीरे अमंगल जिंदाबाद अमंगल जिंदाबाद शरणाई गोविंदा हरे हरे वारा शरणाई गोविंदा मदालसनाचे स्त्री झालेल्या तुला माय म्हणतात. आईची उपमा दिली, आईनं लहान लेकराला संस्कार दिले. हा देह नाशिवंत मलमुद्राचा बाधा वरी चर्म घातलेले कर्मे कीटकाचा सण रवरव दुर्गंधीरे अमंगळ तिचा बाधा स्मरेते हरिहर शरण जाई रे गोविंद. हा देव नाचकाय कुचकाय सळकाय इथे एकच सत्य ते देवाचं नाव. याला बालपणात दिलेले संस्कार म्हणतात. 8 वर्षाचं लेकीनं समोरच्या तहान ओळखावी आणि भूक ओळखावी त्याच्या आईच्या दुधाने केलेले संस्कार आहेत आणि बापाच्या पवित्र वाणीनं दिलेले संस्कार आहेत. तिथून पुढे मल्हारराव होळकर प्रसन्न झाले. पाहिला अशी कुणी सोन जर माझ्या होळकर घराण्याला लाभली तर इथून पुढे भारताचं भविष्य उज्ज्वल होईल. त्यांचे चिरंजीव एक वीर पराक्रमी त्यांचा एक फार मोठा इतिहास आहे. त्या खंडेरावांसाठी त्यांनी मागणी केली आणि त्याच कालखंडामध्ये 20 मे असा त्यांचा कालखंड सांगितला जातो. पुण्यासारख्या शहरामध्ये अहिल्याबाईंचा आणि खंडेरावांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. इकडे शिंदे घराण्याची मुलगी आणि तिकडे होळकर घराण्यामध्ये दिली. आता होळकर घराण्याचा असा इतिहास आहे की ते जरी पेशवाई काळामध्ये काम करत होते पण त्यांच्या इतकी गर्भ श्रीमंती ही पराकडे नव्हती. श्रीमंती होती, जाज्वल्य इतिहासही होता आणि पराक्रमाची धारही होती. तिकडे आमचे मल्हारराव होळकर म्हणजे पवित्र व्यक्तिमत्व या देशाबद्दल समाजाबद्दल धार्मिक असता आर्थिक असता हे जिवंत ठेवत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून खंडेरावांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते खंडेराव होळकरांना पावलावरती पाऊल ठेवून एक भारताचं उज्ज्वल भविष्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मला प्राप्त झालं. त्या अहिल्याबाई होळकर घराण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समागम घडला आणि तिथून पुढे त्यांचा संसार रूपी वेल चालत असताना त्या काळातल्या जाट या अवस्थेला मोडून काढण्याकरता ते कुंभेरीचं युद्ध असेल किंवा त्यात त्यांनी गाजवलेला पराक्रम असेल खंडेरावजींना पावलावरती पाऊल ठेवणारी एक धर्मपत्नी प्राप्त झाली आणि जी आमच्या भारतभूमीची माय बनली. त्या पवित्र अहिल्याबाई होळकरांनी त्यांना दिलेली साथ ही विसरता येणार नाही. याला संस्काराचं विद्यापीठ म्हणतात. बालपणामध्ये संस्कार, त्यावेळेला बाल्यावस्थेत विवाह व्हायचे. तिथून पुढे आता तारुण्यावस्थेतला त्याग ऐका. परंतु प्राप्त झालं त्याग नावाचं सोनं करा. महापुरुषांनी त्याग केला म्हणून म्हातारपण चांगलं गेलं. म्हातारपण चांगलं गेलं म्हणजे मरणोत्तर समाजाच्या हृदयात चंद्र सूर्य असेपर्यंत महापुरुष जिवंत राहिले. त्याला कारण फक्त त्यांनी केलेला त्याग ऐका. त्याग प्रत्येकाला जमतो. 21 वर्षाच्या वयामध्ये स्वतःच्या इच्छेचं धारिष्ठ समाधिस्थ होण्याचं धाडस हे माऊली महाराष्ट्र ज्ञानोबांना प्राप्त झालं. त्याग 4000 वेळा गाथा 13 दिवस बुडून राहिला पण हा गाथा माझ्या समाजासाठी उपयुक्त आहे. त्याच्या माथ्याचा विकास करण्याकरता आहे. तो गाथा वर यावा याकरता 13 दिवस विना अन्न आणि विना पाणी अमर उपोषण करणाऱ्या तुकोबरायांचा त्याग आहे. त्याग करता आला पाहिजे. या भारतभूमीवरती ऐका. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव त्यागच होता. त्याग म्हणजे काय ऐका. आणि मग अहिल्याबाईंच्या त्यागाकडे आपल्याला म्हणायचं. भगतसिंग 21 वर्षाचे होते.
पाण्याकरता पाहुणे आले माझ्या पाहुणे. सध्याही पाहुणे येतात पण रिकामे येतात आणि बिनकामाचे येतात. काम घेऊन कोणताच पाहुणा येते. आता पहिले पाहुणे यायचे. बघच याला पाण्याकरता पाहुणे आले. पुढच्या हॉलमध्ये बसले. 10 साडे 11चा टाइम. आईने हळूच प्रश्न केला, कोण बाबांनो तुम्ही, काय काम? तुमच्या पोराला पोरगी देण्याकरता आलोय. त्या पोराच्या पराक्रमाने ऐकून होत आम्हाला एकदा भगतसिंहांचं दर्शन घडलं. आईला आनंद झाला. आईने भगतसिंग बोलवले. योगायोग घडून आणला. पण 11चा टाइम होता. आईला वाटलं यांना आपण जेवण करून घातलं पाहिजे. विषय असा झाला, भगतसिंहांच्या आईनं भगतसिंहांना कोपऱ्यात बोलून सांगितलं, भगत तुला पाण्याकरता पाहुणे आले का? 11चा टाइम आहे. जे होईल ते होईल. पण भारताची संस्कृती आमच्या अहिल्याबाईंपासून जिवंत राहिली. अतिथी देवो भव. 50 रुपयाची नोट घे, एका हातामध्ये पिशवी घे आणि एक काम कर. म्हणले काय? बाजारामध्ये जा आणि बाजार करून आण पाहुण्यांना गोडधोड जीव घालते. आई हे पाहुणे काग आलेले असावे. बेटा तुझं लग्न करायचं, तुला पाण्याकरता पाहुणे आलेले. त्या गायका किती गोड आहे. एकवीस वर्षाचे भगतसिंग आईच्या सांगण्यानुसार एका हातामध्ये नोट घेतली, एका हातामध्ये पिशवी घेतली. विचार करत करत भगतसिंग बाजारामध्ये निघाले. मनामध्ये 21 वर्षाच्या लेकराचा विचार आला, मला पाहण्याकरता पाहुणे आले. आई त्यांना स्वयंपाक करणार आहे. एका हातात मला नोट दिली, एका हातात पिशवी दिली. 50 रुपयाच्या नोटीचा बाजार. मी पिशवीत टाकेल, पिशवी आईला देईल. आई त्याचा स्वयंपाक करेल. पाहुणे गोडधोड खातील, मला पसंत करतील. त्यांची पोरगी मला देतील. त्या मुलीशी माझं लग्न होईल. आणि त्या मुलीशी माझं लग्न झालं तर उद्या मला त्या मुलीचं ऐकावं लागेल. म्हणजे आज हे लग्न झाल्यानंतर माणूस पारतंत्र्यात जगतो. आव्हान म्हणणार कशाला पारतंत्र्यात जगतो? जगू रे माणसं. पराक्रम आहे का? 21 वर्षाचा पोरगा विचार करतो, एका पोरीशी लग्न करून संसारात गुंतून मरण्यापेक्षा हजारोंची माय माझ्या भारत माते करता हे शरीर विसवणं कधी चांगलं असेल. हे वयाच्या 21 वर्षाच्या लेकराच्या हृदयात आलेली भावना आहे. काय त्याग असेल? एका हातात नोट होती, ती फेकली, पिशवी फेकली. भारतीय क्रांती सेनेमध्ये सहभाग नोंदवला. जालियनवाला बाग हत्याकांड आठवा. आज अंगाला काटे येतात दादा. तत्कालीन लाहोरच्या कारागृहामध्ये फाशीची शिक्षा झाली माझ्या भगतसिंहांना. त्या गायका तत्कालीन लाहोरचं म्हणजे आज पाकिस्तानात आहे. त्या लाहोर शहरामध्ये फाशीची शिक्षा झाली. शेवटची इच्छा विचारली, सांग भगत तुझी काय इच्छा आहे? भगत म्हणतो, माझी एकच इच्छा आहे, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईला मला एकदा डोळे भरून पाहायचंय. धावत गेले, आईला निरोप दिला. 21 वर्षाचं लेकरू फासावर लटकलंय. जड अंतकरणाने माय एक एक पाय टाकत 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 पुढे येते. ज्या आईला जन्म दिला त्या आईनं तिचं लेकरू 21 फुटाच्या सुळावर लटकलेलं पाहिलं. जोर जोराने रडू लागली माय, जोर जोराने रडू लागली आणि म्हणू लागली, बघा माझं ऐकलं असतं त्या पोरीशी लग्न केलं असतं, सुखाचा संसार केला असता, माझी सेवा घडली असती, पण आज माझं ऐकलं नाही, दशका भोगतोय. आई रागात बोलली हो, पण माझ्या भगतसिंहानं हात बाहेर काढला, नाहीचे अश्रू पुसले. सांगितलं, मा रोती नाही, विरोधी बात विरोधी नाही, शुरोती बात विरोधी नाही. आई शूरवीराच्या आईच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. आई पाणी शोभत नाही.
रडणाऱ्या आईने दिलेलं उत्तर ऐका, त्याग कळेल तुम्हाला. रडणारी माय म्हणते, भगत तुला माझ्या अश्रूची किंमत काय कळेल, तुला माझ्या अश्रूची किंमत काय कळेल, कारण तू कधी कोणाचा बापच झाला. तू जर कधी कोणाचा बाप झाला असता आणि तुझा तरणा बाण पोरगा तुझ्या डोळ्यात देखत गेला असता, तुला कळालं असतं एका आईला आणि वडिलांना मुलगा गेल्याचं दुःख काय असतं. तीन दुःख माणसाच्या जीवनामध्ये कधीच येऊ नये. माय बालपणामध्ये कोणत्याच लेकराचे माय आणि बाप जाऊ नये. त्यांच्या इतकं परकड जीवन कोणाचं नसतं. सौभाग्यवती स्त्रीचं कुंकू तिच्या तारुण्यात पुसलं जाऊ नये. तिचं राम राज्य गेलं की तिचं जगणं हळवं होतं आणि कोणतेही म्हातारे आईवडिलांच्या डोळ्यात देखत त्याच्या तरुण पोराचं प्रेत जाऊ नये. माणूस किती श्रीमंत असला तरी सुखानं जगू शकत नाही. हे तीन दुःख येऊ नये. पण भगतसिंग निरुत्तर झाला, पण भगतनं विचार करून आईला उत्तर दिलं. त्या गायका किती गोड आहे. भगत म्हणतो, आईचे अश्रू पुसतो, सांगतो, आई मी मान्य करतो तुझं ऐकलं असतं सुखाचा संसार केला असता, पण आज मला मान्य आहे मी तुझी सेवा करू शकलो नाही. आज तुझी कुस पवित्र झाली. त्या एका पुरीचं ऐकून संसारात गुंतून गेलो असतो माय, पण आज तुझी कुस पवित्र झाली. तुझ्या पवित्र कुशीतून माझा जन्म झाला. आणि आज हा तुझा भगत एका पुरीशी लग्न करून संसारात गुंतून मरण्यापेक्षा हजारोची माय या भारत माते करता वयाच्या 21व्या वर्षी या देहाचं समर्पण करतोय, त्याग करतोय. चंद्र सूर्य असेपर्यंत पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माय चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या भगतचं नाव प्रत्येक तरुणाच्या हृदयात राहील, हे मात्र विसरू नको. याला त्याग म्हणतात. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवनातला त्यागच केला. माझ्या अहिल्यादेवींचा त्याग कमी असेल. उत्तम गोड प्रपंच करत असताना संसारूपी वेलीवर 2 फुलं लागली. एक मानवजी नावात, दुसरी म्हणजे मुक्ता. काळ फार भयानक आला पुढे, सगळ्याला माहित असेल. पतीसोबत कुंभेरीच्या युद्धामध्ये लाखो जायचं संपवण्याकरता पावलावरती पाऊल ठेवून पाठीशी स्वतःचं लेकरं घेऊन लढणारी वीरांगना म्हणजे अहिल्याबाई होळकर. आज लेकरामध्ये प्रेम टाकणारे लोक पाहिले त्यांनी. लेकरू होणं म्हणजे सौभाग्याचं लक्षण आहे. त्याच्याकरता सगळं हे भाग्याचं लक्षण आहे असं मानणारा समाज आदर्श घेतला पाहिजे. स्वतःच्या लेकाला पाठीशी बांधून पतीच्या पावलावरती पाऊल ठेवून माझ्या अहिल्याबाईंनी केलेलं युद्ध हा त्याग विसरता येणार नाही. इंदोरचं राजघराणं भेटल्यानंतर का सुख सुविधा कमी असतील, पण जीवनाचा त्याग आहे का? त्याग तो त्याग आहे. त्याग कसा केला हा कळेल आपल्याला. त्याग कसा केला आहे का? काही लोकांनी असा विचित्र इतिहास मांडला आला की हे समाजकंटक एखादा व्यक्ती जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा एखाद्या समाजातल्या महापुरुषाबद्दल त्याचे विचार हे प्रगल्भ आणि सोजवळ आणि शुद्ध असले पाहिजे. खंडेराव होळकर यांना लोकांनी व्यसनी जाहीर केले एखाद्या ग्रंथामध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये. पण जर का तो व्यक्ती व्यसनी राहिला असता तर 4-4 महिने दिल्लीच्या तख्तावरून जाटाला लाखो जाट संपवण्याकरता घोड्यावर 4-4 महिने वास्तव्य केलं नसतं. 4 महिने एकाच घोड्यावर बसून ना अन्न ना पाणी, लाखो जाट एकट्या होळकर घराण्यातल्या शूरवीर महापराक्रमी खंडेराव होळकरांनी मारावे. हे एखाद्या व्यसनी माणसाला जमलं असतं का? प्रश्न पडतो आम्हाला कधी कधी. 4 महिने दिल्लीच्या तख्तावरती हजारो लाखो जाट संपवल्यानंतर पत्र आलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता आगेकूच न करता या भारत भूमीच्या सगळ्या सीमा वाढवल्या गेल्या पाहिजे. नुसतं इंदोर आणि भोपाळ पुरता होळकर घराण्याचा इतिहास हा साक्षीला नसला पाहिजे. खंडेराव होळकरांना पत्र आलं आणि जाट साम्राज्य वाढवत होते. त्या साम्राज्याला वाचा फोडण्याकरता फक्त 1000 लोक सोबत घेऊन
लाखो जाटांचं साम्राज्य नस्तनाबूत करण्याकरता माणसाच्या जीवनातला त्याग असावा लागतो. या पलीकडे जर एखादा राजा राहिला असता भवन भाऊ तर एकमेकांमध्ये लटकून अधिकारी राज्य सामावणारे आम्ही आनंद पाहिजे, पण माझा समाज ताट मानेला उंच जगला पाहिजे याकरता हजार मावळे घेऊन लाखो जाट आईनं तारुण्यामध्ये त्याग आहे का? ना पत्नीकडे पाहिलं, ना लेकराकडे पाहिलं, ना आपल्या बापाकडे पाहिलं, ना आपल्या आईकडे पाहिलं. सुखाची साम्राज्य सोडून लाखो जाट संपवण्याकरता 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस नाही, 5 दिवस नाही, 10 दिवस नाही, 20 दिवस नाही, 30 दिवस नाही, तब्बल 60 दिवस घोड्यावरती बसून ढाल आणि तलवार रक्ताचा महापूर एक 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 जाट दिल्लीच्या तोडून संपवत 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 4 महिने घोड्यावरून जमिनीवर पाय ठेवला नाही. काय त्याग असेल. परत गेले सांगितलं हुजूर फक्त 1000 आहेत त्यांच्याजवळ, आपल्याकडे लाखो आहेत. 4 महिने झाले तर धरून युद्ध चाललंय. कोण आहे? नाम तो सुना आहे खंडेराव होळकर. कोण आहे खंडेराव? त्यानं आवाज द्यावा. त्याच्या गुप्तचरांनी सांगितलं आवाज कमी करा. त्याच्या समोर गेला तर आवाज कायमचा बंद होईल. धनगर समाजातील खंडेराव होळकरांचा पराक्रम वाचा. वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, खरोखर यांच्या तोडीस तोड पराक्रम आमच्या खंडेराव होळकरांचा आणि धनगर समाजाचा त्याग आम्हाला त्या इतिहासातून कळतो. सोपं नाही. हजारो लाखो 4 महिने 6 महिने युद्ध चाललेलं आहे, रक्ताचा पूर चाललेला आहे, पण खंडेराव होळकरांनी हार मानली नाही. कोण आहे खंडेराव होळकर? खंडेराव होळकर एक ज्वाला आहे. खंडेराव होळकर एक विचारधारा आहे. खंडेराव होळकर एक पराक्रमी योद्धा आहे. ना झुकेंगा ना झुकने दूंगा. युक्तीनुसार जीवन जगले महाराज. पराक्रम सोडला नाही. त्यांच्या बादशाहानं त्यांना विचारावं इसकी कमजोरी पता लगा. कारण माणसाची कमजोरी माहीत पडली की माणूस युद्ध जिंकू शकतो अशा नीतीनं आणि जगतो. परिणाम असा घडला 15 दिवस जाटांनी गावना गाव पिंजून टाकलं. कमजोरी सापडत नव्हती. शेवटी त्यांची एक कमजोरी सापडली, त्यांचं असलेलं जनतेवर प्रेम. धावत आला एकानं सांगितलं हुजूर 18 पगड जातीला एकत्र करून खंडेराव होळकर साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांची ही शूरता वीरता आणि त्यांची कमजोरी जर कोणती असेल तर त्यांची जनता आहे. इकडे लाखो जात जनता आहे, पण तिकडे काही जातांनी संपूर्ण खेड्यापाड्यांवर जाऊन जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली. आता जाट आगेकूच करत येत आहेत. खंडेराव होळकरांना कळालं की आता अंतिम टप्प्यामध्ये युद्ध चाललेले, माझ्या जनतेप्रती प्रेम असल्यामुळे जनतेला त्रास होऊ नये म्हणून एक लखोटा लिहा आणि आपले पिताश्री मल्हारराव होळकरांना लखोटा पाठवला. लखोटा मल्हाररावांनी वाचला, डोळ्यामध्ये पाणी आलं आणि लिहिलं होतं पहिल्या पॅराग्राफ मध्ये, आबासाहेब आता जाट साम्राज्य जनतेला त्रास देण्यापर्यंत पोहोचले. तुमचा खंडेराव हरला नाही, पण आता असं वाटतंय एक तर मरावं नाही तर मारून टाकावं. आपण इकडे यावं आणि या जनतेला सांभाळावं. माझ्या मल्हाररावांनी कोणताच विचार केला नाही. आईला सोबत घेतलं, स्वतःच्या धर्मपत्नीला सोबत घेतलं. अहिल्याबाईंच्या पाठीचे स्नेह बांधलं. एका आईनं तिचं लेकरू पाठीशी घेतलेलं आहे, हातामध्ये तलवार घेतली आणि पतीच्या पावलावरती पाऊल टाकून माझ्या आईला माहिती साम्राज्य संपवण्याकरता आलेले युद्ध पेटले. तिकडून आगाची गोळी येत आहे. तोप खान नावाचा तोप प्रमुख याला आता युक्ती लढवलेली. एक आगीचा गोळा टाकला, हजार मावळ्यांनी लाखो जण संपवावे.
रक्ताचे पूर व्हायला लागले, काळोखात धार पडला. खंडेराव शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते, पण लढता नियतीनं नाव टाकावा त्याग ऐका. ऐन तारुण्य अवस्थेमध्ये पत्नी तारुण्य असताना तिथं सौभाग्याचं कुंकू जणू पुसलं जाईल की हे कळू शकलं नाही. पाठीशी लेकरू पाहिला सुद्धा नाही, पण इंदोरचं साम्राज्याचा सुखभोग सोडून माझ्या खंडेराव होळकरांना कळलं नाही हो, पण कोणीतरी एक आगेचा तोफ कोणीतरी सोडलाय आणि तो तोफ धाड दिसणे लक्ष नसणाऱ्या खंडेराव होळकरांच्या शरीरावरती पडला. मल्हारराव होळकरांनी पाहिलं की आगेचा गोळा माझ्या खंडेराव होळकरांवर पडलेला आहे आणि आता माझा खंडेराव आम्हाला दिसेल की नाही. हा युक्तिवाद जेव्हा त्यांना कळाला, धाड दिशी आग ज्वलंत उभी राहिली. शेवटच्या श्वासापर्यंत जाट साम्राज्याला हरवणारा राजा जागेवरती गेला, पण शेवटच्या श्वासापर्यंत अहिल्याबाईंना दिलेलं वचन त्याग आहे का त्याग. आता जर अशी परिस्थिती राहिली असती तर एखादं साम्राज्य सांभाळण्याकरता काय जनतेचं घेऊन बसला तुम्ही, जनतेला बाकी आपण ठेवून त्यांनी राज्य चालवून घेतलं असतं. पण त्या जनतेप्रती प्रेम दाखवत लहानच्या लेकरूचं मुख न पाहणारे खंडेराव होळकर हे या जनतेकरता आणि या भारत मातेकरता, या साम्राज्याकरता स्वतःचं शरीर उद्ध्वस्त करून त्यागाला लावलं, पदाला लावलं. मल्हारराव होळकर खचले. सती जाण्याची पद्धत त्याग आहे का. पांढरं वस्त्र परिधान करून आमच्या अहिल्याबाई सती जाण्याकरता निघाल्या, त्यावेळेची पद्धत. पण मल्हारराव होळकरांनी आवाज दिला, अहिल्या तुम्ही सती जाण्याकरता निघतायत मला मान्य आहे, पण माझं पोरगं गेलं, आता माझ्या सून म्हणून माझ्या लेक म्हणून तुम्ही जा. मी इथून पुढे या जनतेबद्दल प्रेम ठेवलं, ही जनता कोणाच्या भरोशावर ठेवावी. आणि मग पुढे सरसावणाऱ्या अहिल्याबाईंना शब्द टाकला, आवाज दिला, अहिल्या मी तुमचा गुरु ना. हो, पण जाता जाता मला गुरुदक्षिणा द्याल का. मला गुरुदक्षिणा मिळेल तुमच्याकडून. अहिल्याबाईंनी सांगितलं, मी आता इथून पुढे पाऊल काढण्या अगोदर तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय सती जाणार नाही. सांगा तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा पाहिजे. खरी गुरुदक्षिणा मल्हाररावांनी मागून घेतली. सांगितलं, ऐका अहिल्याबाई, तुम्हाला खरी मला मिळालेली खरी गुरुदक्षिणा तुम्ही सतीने जाता होळकर घराण्याच्या महाराणी होऊन इथून पुढे राज्यकारभार चालवावा, हेच वचन मला पाहिजे. पतीच्या प्रेतावरती त्या अग्नीवरती शपथ घेऊन माझ्या अहिल्याबाईंनी राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. हा त्यांच्या जीवनातला आणि तारुण्यवस्थेतला त्यागच आहे. हा त्याग करता आला पाहिजे. बालपणामध्ये संस्कार, तरुणपणामध्ये त्याग, नाही काही करता आलं करू नका, पण म्हातारपण मिळालं, भजन नावाचं सोनं करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम. ती भजन नावाची उद्दिष्टता आपल्या हातामध्ये घेऊन महादेवजीची निश्चित भक्ती करत गावोगावी देव देवळं बांधत त्यांनी उभं केलेलं साम्राज्यात दिलेली धार्मिक आस्था, याच्यानं त्यांनी संधीचं सोनं केलं. हे आमच्या हृदयामध्ये आजही. बालपणामध्ये संस्कार, तरुणपणामध्ये त्या म्हातारपणामध्ये भजन. विचारू तुकाराम महाराजांना, तुकोबा तुम्ही म्हणता जन्म सफल झाला, तो काय केलं तुम्ही. या तिघही संध्या साधल्या, भजन प्रमाण उद्दिष्टाला ठेवलं आणि त्या भजनाच्या बळावरती आम्ही 4 सत्ता जिंकल्या. शरीर जिंकलो, जग जिंकलो, काळ जिंकला, देव जिंकला. या 4 सत्ता जिंकल्यामुळे आम्हाला म्हणता आलं काय, अभंगाचं पहिलं जन्म
त्याच संधीचं सोनं करून आम्ही आमचा जन्म सफल केला. जन्मा आलो त्याचे आजी थोड झाले साजे, संस्कार त्याग आणि भजन या तिघांच्या बळावरती 4 सत्ता आम्ही जिंकल्या. तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक महापुरुष या 4 सत्ता जिंकत असतो. पहिलं शरीर, दुसरं जग, तिसरं काळ आणि चौथा देव याच्याने जग जिंकतात. पहिलं शरीर जिंकता येतं. आता शरीर बघा, शरीर जिंकणं म्हणजे काय? कुस्ती जिंकणारा शूर नाही. ऐका ऐका, कुस्ती जिंकणारा शूर नाही, जो इंद्रिय जिंकतो तो खरा शूर आहे. आणि त्यांनी तो जिंकला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम आणि क्रोध हे 2 विकार ज्यांनी जिंकले ते महापुरुष झाले. काम किती बलवान आहे का? कामाचे कोतवाले आणि नागविले बहुतासी, हरिहराचे अब्रू घेतो इतिहासी. दुर्वास जमदानी नाडिले महान महान ऋषी, क्रोधाचे फौजदार तोही मिळाला त्यासे. काम बलवान आहे, पण ज्यांचा अभंग घेतला ते तुकाराम महाराज. त्यांच्या जीवनात एका स्त्रीने यावं सांगा, महाराज माझी इच्छा पूर्ण करा. पण त्या स्त्रीकडे पाहून माझ्या तुकाराम महाराजांनी आईच्या नजरेनं तिला पाहावं आणि तिला परत करावं. जाई येऊ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. ज्यांच्या पदस्पर्शावर पुढे तरी पावणे राष्ट्र झालं ते राजा जिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज. मावळ्यानं धावत यावं सांगावं, राजे तुमच्या करता नजरा आणलेला आहे. जगदंबा जगदंबा म्हणत राजांनी पालखीपर्यंत धावं. पालखीचा पडदा बाजूला करावा. त्यात एक बाई बसली होती, इतकी सुंदर होती. तिने परत घ्यावं, त्याच्या गड्यामध्ये दिसावं. इतकी सुंदर, सुभेदाराची सून, मुसलमानाची सून, वैद्याची सून आहे. पण माझ्या राजांनी तिच्या पायावरती माथा टेकवावा आणि मावळ्याला सांगावं, या आईला साडी द्या, या आईला चोडी द्या, माय घालून परत पाठवा. आणि एक वाक्य माझ्या राजांनी वापरला, आई तुमच्या इतकी सुंदर जर आमची माय राहिली असती तर आम्ही किती सुंदर राहिलो असतो. समोरच्या स्त्रीला माय म्हणण्याची ताकद एकाच राजाचे, छत्रपती शिवाजी महाराज. काम जिंकला, त्याच कामाच्या बळावरती राजे साम्राज्य उभं आहे. नुसता काम नाही तर दुसरा विकार क्रोध. क्रोध किती बलवान आहे का? शरीर जिंकता ज्याला आलं त्याला अगोदर त्याचा राग जिंकला. क्रोध हा कोणाला जिंकता येत नाही. तुम्हाला नाही, मला नाही, संताप प्रत्येकाला आहे. आता माझं नाव शुभम आहे.
किती चांगलं नाव आहे. तोंडवर त्या मान देऊ नका म्हणतात. माझं नाव सुरू या एखादा म्हटला समजा कोण तसं कोणी उठणार नाही, पण समजा तो स्वर चालू ठेवा. मला तो बंद केलं होतं मोबाईल. ऐका, समजा एखादा म्हटला तसं कोणी उठणार नाही, पण समजा एखादा उठला आणि त्याने जर असं सांगलं शुभ्या बंद कर, मी असं म्हणू का या 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 काका काय मस्त नावली ना तुम्ही, तुमचा हार टाकीन सत्कार करायला पाहिजे. माईक ना दानाले नाही त्याने जळगाव लगून पायाडत नाही मग सांगत्या त्याला संताप म्हणतात. क्रोध हा प्रत्येकाला आहे, पण 108 वेळा यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केलं. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायाच्या साधूत आहे. याला म्हणतात शरीर जिंकणं, दुसरं जग जिंकणं. जग जिंकण्याकरता एवढं सोपं नाही. आमच्या एखाद्या चरित्रावरती परकीय देशातल्या लोकांनी PhD करावी, या पलीकडे जग जिंकून काय असेल. अहिल्याबाईंचा इतिहास आहे हो. त्यांच्या चिरंजीवांनी रथ चालवत असताना एका गाईच्या बछड्याला चिरडून टाकलं, असा इतिहास आहे. गाईचं बछड बाजूला पडलेलं असेल, आपले बछड तर बछडच. रथावरून एका राजपुत्र आणि राजकन्या आहे. एखाद्याच्या मनात येत असतो भाव की मी जसं राज्य चालवावं तसं राज्य चाललं पाहिजे. ऐका जग कसं जिंकलं असेल. त्या रथावरती हरवून भागलेले धावत 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 चाललेले, कळालं त्यांना कोणीतरी गाईचं बछड रस्त्यावर पडलेले. पण कधी कधी नकळत काही गोष्टी घडत असतात आणि त्यांचा रथ त्या गाईच्या बछड्यावरून चालला गेला. त्या वासरावरून चालला, वासराला इजा झाली, जागेवर बसून मेलाय हो. लांब बसलेल्या गाईला भावना होत्या, तिनं पाहिलं तिचं लेकून चिरडून गेले. ती गाय हंबरडा फोडत 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 काय करू, कोणीतरी माझा न्याय करेल याकरता तिनं बरोबर अहिल्यामाईंना गाठावं आणि अहिल्यामाई समोर त्या गायीनं हंबरडा फोडत रडावं. राज्यातले गुप्तचर धावत आले, एखाद्याला माहिती द्यावी काय झालं प्रकरण. अहिल्यामाईंना सांगितलं म्हणे ऐका, रस्त्याने चालला होता, त्यांना दिसला गाईचा बछडा आहे, पण त्याच्यावरून रथ चालवलाय. विचारलं तर मानवजीला निरुत्तर झाले. जग असं जिंकता येत नाही. समान न्याय ज्याला देता येत असेल ते या देशाचे न्यायाधीश आहेत. न्याय हा कोणाला नाही. जग असं जिंकता येत नाही. विश्व जिंकण्याकरता आमच्या चरित्राची दखल इतर परकीय देशांनी घ्यावी, याकरता तेवढ्या कायद्यानं प्रगल्भतेनं वागावं लागतं. अहिल्याबाईंनी विचार केला आणि सांगितलं जर माझ्या बालूजीरावला कळलं असेल की गाईचं बछड पडलेलं आहे आणि जरी त्यानं धुंदीमध्ये एखाद्या राजसत्तेच्या वस्तीत त्या बछड्याला दाबलं असेल, न्याय तसाच होईल. उद्या सकाळी राजवाड्याच्या बाहेर जसं गाईचं बछड पडलं होतं तसं माझ्या बालूजीरावला रस्त्यावर बांधून ठेवा, रथावर मी बसते आणि मग त्याला कळेल की एका आईचं लेकरू गेल्याचं दुःख काय असतं. याला समान न्याय म्हणतात. आम्ही जर राहिलो असतो तर त्याच्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला असता, किंवा आम्हीच राजे आम्ही म्हटलं असतं 5-10 हजार लिहिले, पण प्रकरण धाकी दिलं. अमेरिकेतल्या व्यक्तीने यावं आणि त्याला विचार करावा की त्या 1725च्या कालखंडामध्ये झालेल्या अहिल्याबाई होळकर घराण्याचा इतिहास त्यांनी वाचलेला आहे, जग जिंकलेलं आहे. आज जे लोक सातबारा 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 करत फिरतात, शेतीचा उतारा म्हणतो आपण त्याला, सातबारा उतारा. त्या काळामध्ये धनगर समाजाचा परिश्रम आहे का किती गोड आहे. अहिल्याबाई होळकरांच्या कडे जेव्हा राजसत्ता आली तेव्हा त्या काळचा निधी 16 कोटी रुपये हा होळकर घराण्याच्या श्रीमंतीचा त्यांना मिळाला. त्या काळातले 16 कोटी म्हणजे आता विचाराच्या पलीकडे 16 कोटी रुपये जेव्हा आपल्या हातात आले तेव्हा अहिल्याबाईंनी विचार केला जिथे पाणी नसेल तिथे विहीर खोदली जावी.
जिथे मंदिरं नसतील तिथं मंदिरं व्हावी. रस्त्याला वाट सुरू जात असेल तर त्या हक्काचं पाणी मिळावं याकरता भारत भूमीमध्ये सर्वात जास्त पाय खोदण्याचं काम जर कोणत्या मातेनं केलं असेल तर त्या माझ्या आईला माहिती केली. त्या काळामध्ये शेती देण्याची पद्धत होती. शेतीमध्ये मोजून दिली जायची नाही. 15 झाडं सांभाळायला दिलेल्या शेतकऱ्याला त्या काळातल्या त्यांनीच एखाद्या दूताला पाठवून त्याचा सर्वे करावा. 15 झाडं जर शेतकरी जगवत असेल तर 5 झाडं म्हणजे 20 झाडं जर दिली असतील तर 15 झाडांचा माल किंवा त्यांना त्या कमवलेला पैसा हा त्या संबंधित शेतकऱ्यानं घ्यावा आणि 5 झाडं हे राष्ट्राकरता समर्पित करावे असा त्या काळचा कायदा होता. ते मोजण्याकरता आल्यानंतर त्याला 7-12 उतारा असं जे नाव संबोधित केलं गेलं म्हणजे हक्काची जमीन शेतकऱ्याला कळावी की त्याची किती आहे. हा कायदा जर कोणी पास केला असेल तर तो माझ्या अहिल्याबाई होळकरांचे उपकार आहेत. नाही तर अशी बेमुदत संपासारखी जमीन राहिली असती ना कोणी कदवी गोष्टी कदवी जमीन करायला लागतात. पण त्या मालकीचं त्याने असावं हा शोध ते मला नाही. आर्थिक समजा बळकटून अठरा जातीचे लोक एकत्र करून त्यांना हक्काचा व्यवसाय त्यांच्या जातीप्रमाणे मिळावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा उद्देश होता तो 16 कोटी रुपयातून उद्देश साध्य करणारे आल्याने त्यांचा इतिहास जग विसरला नाही. ही पीएचडी केली अमेरिकेतल्या लोकांनी याला जग जिंकणं म्हणतात. स्वतःच्या पोराला मृत्यूदंडाची शिक्षा समान देण्याकरता मनाचा मोठेपणा लागतो. हे आमच्या होळकर घराण्यातून धनगर समाजातून पवित्र महामाता अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रातून शिकायला मिळतं. त्याला जग जिंकणं म्हणतात. शरीर जिंकलो जग जिंकलो आणि सगळ्यात महत्वाची सत्ता काळ नावाची जिंकली. जर काळाला घाबरून काम केलं असतं तर मल्हारराव होळकर खंडेरावजी होळकर मानकोजीराव शिंदे यांचा इतिहास यांच्या इतिहास लोक विसरले असते. अहिल्याबाईंनी विचार केला नसता की मला काळ येईल मी मरेन माझ्या लेकरा करता माझ्या भाडा करता. जगणं पसंत न करता काळ माझ्या समोर आला तरी त्या काळाला नसतं नाबूद करून माझी जनता सुखी झाली पाहिजे याकरता जगणाऱ्या माझ्या अहिल्याबाईंनी काळ नावाची प्रगल्भ सत्ता जिंकली. शरीर जिंकलं जग जिंकलं काळ जिंकला आणि सगळ्यात महत्वाचा देव जिंकला. आज तुम्ही आम्ही हक्कानं आदराने ज्या मंदिरांची सेवा करतो आजही जर तुम्ही काही ठिकाणी गेला तर आम्ही असं म्हणतो अहिल्याबाईंच्या काळातलं हे मंदिर आहे असं आपण आदराने म्हणतो. अहिल्याबाईंच्या काळातले ही पायघीर आहे अहिल्याबाईंच्या काळातले हे तळ आहेत असं आम्ही आदराने पाहतो आदर्शाने पाहतो. या भारत भूमीवरती धर्म संस्थापना टिकावी याकरता देव नावाची सत्ता प्रगल्भ आहे आणि माझ्या महादेवजीची स्थापना या भारत भूमीमध्ये सर्वात जास्त जर कोणी केली असेल तर त्या माझ्या पवित्र अहिल्याबाई होळकरांनी केलेली. तो देव नावाची सत्ता सुद्धा त्या मातेने जिंकली. या 4 सत्ता जिंकल्यामुळे म्हणता आलं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे त्यांचा जन्म सफल झाला. पण या कालखंडानंतर तुम्ही आम्ही या कलियुगात धावपडीच्या युगामध्ये सुद्धा आम्ही त्यांचे वंशात जन्माला आलोय याचा आदर्श घेत हा 1 दिवसाचा कार्यक्रम जर शिरसोलीकर ग्रामस्थांचा धनगर समाजातले सगळे लोक करत असतील तर आपण त्यांच्या प्रती दिलेलं प्रेम हे आपल्याला विसरता येणार नाही. आपण आदर्श त्यांचा मानतो. ते 4 सत्ता जिंकल्यामुळे जन्म सफल झाला बरं मानलं. ते देव नावाची सत्ता जिंकल्यामुळे काय झालं तुम्ही सांभाळलेले संती खंती आमच्या जीवनामध्ये त्या देवाला यावं म्हणून मरणाचं भय निरसलो. काय मर निरसलो ऐका मरण माझे मरून गेले मज केले अमर आम्ही अखंड अमर झालो. का झालो कारण आम्ही केलेलं कर्तृत्व हे आम्ही समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचवलं. म्हणून आजही नावारूपाने आणि हृदयापर्यंत अहिल्याबाई जिवंत आहे हे मानायला हरकत नाही. त्याच ठिकाण आम्ही त्या ठिकाणी तो जिंकला. त्यामुळे परिणाम असा झाला कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आमचं जीवन कृतकृत्य झालं आणि सगळ्यात महत्वाची सत्ता जर कोणती असेल तर ती काळ नावाची प्रगल्भ सत्ता आहे. तो बलवान काळ आम्ही जिंकला असं महापुरुषांचं बोध आहे. अभंगाचे शोध
तो का म्हणे गड आता करून शक्य गोड तोच बलवान काळाने जिंकलो शरीर जिंकलो म्हणून हे साम्राज्य आम्ही उभं करू शकलो. त्या वीरांगणा आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाला आपण एकत्र येऊन या ठिकाणी हा पर्वकाळ साधला. त्यांनाही म्हणता आलं जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरशरी येता येता शक्यता अवकाश अभंगाचं धावतं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. चिंतन मांडला सदा करत नाही जे शत्रू सुचवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पवित्र पावन तीर्थक्षेत्र शिरसोली गावामध्ये पवित्र पावन भगवंताच्या पावन दरबारात आपल्या अहिल्याबाईंच्या जयंती निमित्ताने समस्त धनगर समाजाच्या वतीने त्याच पद्धतीने गावकऱ्यांच्या अनमोल सहकार्याने या ठिकाणी हा एकदिवसीय कार्यक्रम म्हणून संपन्न केला गेला. एकदा टाळ्या वाजवून त्यांच्याही करता आभार व्यक्त करा. कार्यक्रम ठेवण्याची इच्छाशक्ती त्यांनी व्यक्त केली. मला घेण्याचा मूडही नव्हता. सध्या तरी माझ्या 50-60 किलोमीटरचे कार्यक्रम ते बळजबरीने मी या महिन्यात केले. त्याला कारण होतं की गेले 3 तारखेला माझ्या गाडीचा अपघात झाला होता. समोरचे वेळी ते जागेवर एक्सपायर झाले. आमच्या ड्रायव्हरांना 4-4.5 लाख खर्च लागला. त्याला ब्रेनचं ऑपरेशन करावं लागलं. त्या गाडीत मी नव्हतो. पण एका दुसऱ्या कामाकरता जात असताना गावातलंच एक सामाजिक कार्य होतं. फार मोठी